Hello everyone, welcome to our Research English. So students, in this video we will be seeing 8th standard English poem Trees are the kindest thing I know. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard सेमी इंग्लिश पोएम Trees are the kindest thing I know हे बघणार आहोत. Let's get started. Trees are the kindest thing I know. They do not harm, they simply grow. तो पोएट इथे म्हणतात की ट्रीज म्हणजे वृक्ष, झाडं आर द काइंडेस्ट थिंग आय नो, मला माहिती असलेली सर्वात काइंडेस्ट, सर्वात दयाळू अशी गोष्ट आहे. झाडं हे मला माहिती असलेल्यांपैकी सगळ्यात दयाळू अशी गोष्ट आहे. दे डू नॉट हार्म, ते सिम्पली ग्रो, कारण ते कुणालाही हार्म म्हणजे हानी पोहोचवत नाही, कुणालाही त्रास देत नाही, कुणालाही इजा पोहोचवत नाहीत. दे सिम्पली ग्रो, ते बिचारे आपले आपले वाढत राहतात, म्हणजे त्यांच्यामुळे कोणालाच तकलीफ होत नाही. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बाउज. असे हे जे झाडं असतात, हे जे वृक्ष असतात, दे स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज, ज्या झोपी आलेल्या गायी आहेत, ज्या स्लीपी काउज आहेत, त्यांच्यासाठी शेड प्रोव्हाइड करतात. शेड म्हणजे सावली, स्प्रेड म्हणजे पसरवणे. तर त्यांना सावली देण्याचं काम, झोपी आलेल्या गायींसाठी सावली देण्याचं काम हे झाडं करतात. अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बाउज, बाउज म्हणजे ब्रांचेस म्हणजे फांद्या, आणि ते आपल्या फांद्यांवर पक्ष्यांना गॅदर करतात, पक्ष्यांना गोळा करतात, म्हणजे पक्ष्यांना थांबायला, राहायला ते आपल्या फांद्यांवर जागा देतात. तर असे हे जे झाडं आहेत, जे कोणालाच त्रास देत नाहीत, उलट गायींसाठी सावली देतात, तर पक्ष्यांसाठी आपल्या फांद्यांवर जागासुद्धा देतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्ज अबाव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. असे हे झाडं दे गिव्ह अस फ्रूट, ते आपल्याला फळं देतात. इन लिव्ज अबाव, पानांच्या वर लागून ते आपल्याला फळं देतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ, आणि आपलं घर बांधायसाठी आपल्याला लाकूडसुद्धा देतात. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि हॅलोवीन हा एक सण आहे, एक फेस्टिवल आहे, जो अमेरिकामध्ये ऑटम सीझनमध्ये, अमेरिका नाही बट युरोप, अमेरिका या देशांमध्ये ऑटम सीझनमध्ये सेलिब्रेट केला जातो. जेव्हा हॅलोवीन असतो, त्या हॅलोवीनला पानं, झाडांचे जे वाळलेले पानं आहेत ते जाळायची प्रथा आहे. तर अशा हॅलोवीनला जाळायसाठी हे झाडं आपल्याला पानंसुद्धा देतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, आणि नंतर लगेच ऑटम नंतर स्प्रिंग येतो आणि पुन्हा या झाडांना नवीन पालवी फुटते, पुन्हा ते ग्रीन होऊन पुन्हा सुंदर दिसू लागतात. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. तर असे हे जे झाडं आहेत, दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन, जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा सर्वात आधी सूर्याची जी किरणं आहेत ती सगळ्यात आधी कोणावर पडतात, तर झाडांवर. म्हणून असं म्हटलेलं आहे की दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. सकाळी सकाळी सूर्याची जे पहिली किरणे असतात, बीम्स असतात, सर्वात आधी कोणाला टच करतात, वृक्षांना टच करतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि जेव्हा संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होते, म्हणजे संध्याकाळची रात्र होते, तेव्हा सर्वात शेवटी जो सूर्यप्रकाश आहे तो कोणावर जातो, तो झाडांवरूनच पुन्हा परत जातो. शेवटी ते झाडच त्या शेवटच्या लाईटला, सूर्याच्या प्रकाशाला होल्ड करतात. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. आणि जेव्हा आकाशामध्ये चंद्र तरंगू लागतो, म्हणजे रात्र होते, फ्लोट्स म्हणजे तरंगणे, जेव्हा आकाशामध्ये चंद्र तरंगतो म्हणजे रात्र होते, दे हम अ ड्राउझी ललबाय. हे वृक्ष एक ड्राउझी ललबाय, ड्राउझी म्हणजे स्लीपी, ललबाय म्हणजे अंगाई, जे लहान मुलांना झोपवायसाठी गातात, लोरी. तर लहान मुलांसाठी अंगाई गीत ते झाडं गातात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. तर ड्राउझी ललबाय कोणासाठी गातात? स्लीपी चिल्ड्रनसाठी, झोपी आलेल्या मुलांसाठी. अशा प्रकारे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. लेखक म्हणतो, पोएट म्हणतात की झाडं मला माहिती असलेली सर्वात दयाळू गोष्ट आहे, कारण ते कोणालाच त्रास देत नाही, उलट ते सर्वांना देतच राहतात. हॅरी बेन यांनी लिहिलेली ही पोयम आहे. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.